नमस्कार आणि सगळ्यांक येवकार. जेन्ना एका नव्या दुयेंसाचं निदान जाता तेन्ना तो वेळ खूप आव्हानात्मक आसूं येता हे आमी समजून शकतात. पूण योग्य म्हायती मेळवल्यार एक वेगळंच बळगें मेळटा. हे विवरण मायलोमा कितें तें समजावन सांगपाक आनी पुढल्या प्रवासा खातीर एक स्पश्ट दिखा दिवपाक मदत करतले. हीच गजाल मनान धरून चला तर माहिती मिळवून स्वताक घट्ट करपाचे हे पहिले पाऊल उबारया. ह्या भागात आमी मायलोमाविशीं कांय सामान्य प्रश्नांची जाप दिवपाचो यत्न करतले, जाका लागून मुखारिल्ल्या वाटेर एक नवो उजवाड मेळटलो. चला सुरुवात करूया एकदम मुळाव्या प्रश्न सावन. मायलोमा म्हणल्यार नेमकें कितें? हे दुय्यंस आपल्या कुडीन अगदी पेशींच्या पावड्यार कशें काम करता ते पळोवया. तर मल्टिपल मायलोमा, जाका आमी साधारणपणान फक्त मायलोमा म्हणटात, तो प्लाझ्मा पेशींचो कॅन्सर. ह्यो प्लाझ्मा पेशी आपल्या हाडांच्या गाभ्यांत म्हणल्यार बोन मॅरोंत मेळपी एक तरेच्यो धव्यो रगत पेशी जावन आसात. साधारणपणान पळयल्यार ह्या प्लाझ्मा पेशींचं काम खूप महत्वाचं असता. त्यो आपल्या कुडींतल्या बी सेलांतल्यान तयार जातात आणि तांचं मुख्य काम म्हणल्यार अँटीबॉडीज तयार करप. ह्यो अँटीबॉडीज आपल्या कुडीत खंयच्याय संसर्गाआड झुजपाक मजत करतात, म्हणल्यार त्यो आपल्यो सैनिक पेशी. आता हांगा एक खूप महत्वाचो फरक पळोवया. निरोगी प्लाझ्मा पेशी संसर्ग सोंपल्या उपरांत आपोआप मरतात. पूण मायलोमांत ह्या पेशींमधी एक बदल घडता. त्यो मरनास असताना अनियंत्रितपणानं वाढत रावतात आणि ह्योच कॅन्सराच्या पेशी एम प्रोटीन नावाचं एक वाईट असामान्य प्रोटीन तयार करतात, जे आपल्या कुडीच्या वेगवेगळ्या भागांक लुकसाण करता. मायोलोमा एकाच दिसा वा एकाच फारान जायना. तो चड करून काही खाशेल्या आणि वळखूंक येवपी टप्प्यांतल्यान मुखार वता. चडशा दुयेंतींमधी मायलोमाची सुरवात MGUS नावाच्या अवस्थेतनं जाता. ह्या टप्प्यार कॅन्सरचे पेशी खूपच कमी असतात आणि कसलीच लक्षणं दिसत नात. ताचे उपरांत स्मोल्डरिंग मायलोमा येता. ह्या दोन्ही टप्प्यांत चड करून उपचारांची गरज नासता, पूण दोतर बारीकसाणेन नजर दवरून असतात, कारण ताचे रुपांतर ॲक्टिव्ह मायलोमान जावपाची शक्यताय आसता. हो, एक खूप महत्वाचो प्रश्न जो दुयंती आणि त्यांच्या घरच्यांच्या मनात येता. ह्या दुयेंसाचो संबंध घराण्याकडेन वा पिळग्यांकडेन आहा काय ना? नाय. संशोधनाप्रमाण मायलोमाक आनुवंशिक रोग मानेनात. घराण्यात कोणाक झाला जाल्यार धोको मातसो वाढू येता, पूण तो सामको उणो आसता. म्हळ्यार हे दुयेंस पिळग्यां मुखार वचपाची शक्यताय खूबच कमी. आता मेरेन आमी पेशींच्या पावंड्यार कितें घडता ते पळयले, पण जेन्ना ह्यो मायलोमा पेशी बोन मॅरोंत वाढतात तेन्ना आपल्या कुडीचेर ताचो परिणाम कसो जाता? खंयच्या प्रकारची लक्षणां दिसूंक लागतात चला पळोवया. जेन्ना मायलोमा पेशी वाढतात तेन्ना त्यो हाडाक दुखापत करतात. हाका लागून हाडांतलो कॅल्शियम सुटून रक्तांत भरसता. आणि जेन्ना रक्तांत कॅल्शियम चड जाता तेन्ना ताण लागप, मळमळप वा मानसीक गोंधळ जावपाक सारकी लक्षणां दिसूंक शकतात. याद आसा तो एम प्रोटीन? तो जेन्ना चड प्रमाणात तयार जाता तेन्ना तो रक्तांतल्यान मूत्रपिंडांत मेरेन पावता. थंय तो मूत्रपिंडांच्या कार्यांत आडमेळी हाडटा आणि तांकां लुकसाण करता, जाका लागून त्यांची कार्यक्षमता कमी जाता. हे मायलोमा पेशी हाडांच्या गाव्यांत इतल्या वाढतात की त्यो निरोगी तांबड्या रगतपेशीक तयार जावाक जागोच सोडवून दिनात. आणि हाका लागीनच रक्तांत हिमोग्लोबिन कमी जाता, जाका लागून दुयंतीक सदांच अशक्तपण आणि थकवा जाणवता. आपल्या कुडीत हाडा तयार करपी आणि मोडपी पेशींमधील एक समतोल असता, पूण मायलोमा हो समतोल बिघडयता. हाका लागून हाडा पोकीं आणि अशक्त जातात आणि ती सहज मोडपाचो धोको असता. ह्याच कारणाक लागून दुय्यंतींक चड करून हाडांची दूख जाणवता. तर आमी आता लक्षणां पळयल्योय, पण दोतर मायलोमाचे निदान नेमकें कशें करतात? चला, ते वापरपी कांय खाशेले वैजकी निकष पळोवया. तर दोतोर कशें थारायतात की कोणाक MGUS, स्मोल्डरिंग मायोलोमा वा पूर्णपणान ॲक्टिव्ह मल्टिपल मायोलोमा आसा? हो, तक्तो पळयल्यार आमकां हे तिन्ही टप्प्यांमदलो फरक स्पश्ट दिसता. मुख्य फरक म्हळ्यार एम प्रोटीनाचो प्रमाण आणि बोन मॅरोंतल्या प्लाझ्मा पेशींची टक्केवारी. देखीक MGUSान प्लाझ्मा पेशी 10% परस उण्या असतात, जाल्यार मल्टिपल मायलोमांत्य 10% परस चेड असतात वा ताचे वांगडा हेर लक्षणां असतात. निदान निश्चित करपाक दोतर एक खूप महत्वाची गजाल पडितात, जाका CRAB निकष म्हणटात. हातूंतल्या 4 लक्षणांमदलो एक जरी निकष लागू जालो जाल्यार ते मल्टिपल मायोलोमाचे निदान मानतात. C म्हण्यार कॅल्शियम, R म्हण्यार रिनल व मूत्रपिंड, A म्हण्यार ॲनिमिया आणि B म्हण्यार बोन वा हाड. क्रॅब निकषांचुय आनीक एक गट आसा, जाका SLIM निकष म्हणटात.
हे असे बायोमार्कर्स जावन असतात जे दुयेंस चड धोक्याचे आसा हाची सुचोवणी देतात. म्हणल्यार क्रॅब लक्षणांत दिसनासतना लेगीत जर बोन मॅरोंत कॅन्सर पेशींचं प्रमाण 60% चड आसा वा रक्तांतल्या काही खाशेल्ल्या प्रोटिनांचो समतोल सामको बिगडला तरी मल्टिपल मायलोमाचे निदान निश्चित करूं येता. एक स्पष्ट निदान मेळप म्हणल्यार फुडल्या प्रवासातले एक खूप महत्वाचे पाऊल. ही माहिती दुयेंस बरे तरेन समजून घेवपाक आणि योग्य उपचारांखातीर तयार जावपाक मदत करता. सदांच याद दवरात, ह्या प्रवासात कोणूच एकलो ना आणि मुखार वचपाक सदांच एक वाट आसता.